का म्हणता मित्रांनो, आज होता रविवारच्या मी आज रविवार असून सरकारी सुट्टी असल्यावर बी आपल्याला आपल्या भाऊनं बोलवलं होतं कामावर. कारण की कामाचा विषयच तसा होता. विषय म्हणजे असा होता ज्या मी आज आपल्याला करायची होती एक AC फिटिंग. हे गाव होतं आपलं कानापूर म्हणल्यावर आपल्याला जावं लागते गाडीनंच आणि रस्ता ते एक नंबर आहे भाऊ. बसलो भाऊ गाडीवरून, लागलो आपल्या रस्त्यानं. महत्वाची गोष्ट तर हे होती का आपल्याला घ्यायची होती डिटेक्टिव्ह मिस्टर आदेश भाऊले. बसवलं बा आपल्या मिस्टर आदेश भाऊले गाडीवर, निघालो सणांना पिरिरी. तर मित्रांनो, जाता जाता आपल्याला लागला अतिशय सुंदर असा नजारा, म्हणजे आपल्या पवनार धामचा परिसर. पाहू शकता तुम्ही, अशा प्रकारे आपल्याला दिसत होतं सुंदर असं वातावरण, मनमोहक आणि अतिशय चांगल्या प्रकारचं मस्त वातावरण आपल्याला इथं पाहायला भेटलं. लागला आपला तिकडला रोड, म्हणजे वावराकडला रोड. लागलो बा आम्ही आपल्या रोडनं मस्त. म्हटलं रोड समोर चांगला आहे. आम्ही गेलो आशेनं रोड चांगला आहे म्हणून. समोर पाहतो तर का तर रोड एक नंबर होता. गाडी फक्त अशी वाटत होती का हवेत उडत चालली खरं, बाकी काही नाही. मजा भरपूर येत होती. चाललो होतो आम्ही रोडनं सणानं बड्या. मग काय लागलो आम्ही आपल्या रस्त्यानं चालता आपल्याला लागलं होतं इथं वावर. पाहू शकता तुम्ही, हे आपलं वावर होतं आणि तिकडं विहिरीचं काम चालू आहे. विहिरीचं काम करणं चालूच होतं तिकडं. म्हणलं येता वेळेस तुम्हाला दाखवून देईल. आता वेळ झाला होता आपल्याला जास्त, त्याच्यामुळे आपण आता निघालो होतो गडबडीमध्ये. म्हणलं चला लवकर पोहोचलो पाहिजे. तसं तुम्ही रस्ता पाहू शकत असाल म्हणा. रस्ता आपला एवढा डेंजर होता का अतिशय सुंदर असा प्रमाणातला रस्ता होता. हा मला वाटते इसवी सन पूर्वचा रस्ता होता. हा पाहू शकता तुम्ही, अमेझॉनचा नाला. इथून अजून खाली उतरलो, पाहू शकता एकदम हरभरीत असा नाला होता आपला, व्यवस्थित सुंदर अतिशय असं रमणीय वातावरण, रस्ता एक नंबर. तसं आपले भारतामध्ये रस्ते हे खूप चांगले असते आणि बाकी देशापेक्षा तरी म्हणजे असं वाटते आपल्या भारतातले रस्ते मात्र अतिशय सुंदर असते. जाण्याची मजा त्या रस्त्यानं एक वेगळीच येते. तसं या रस्त्याच्या विषयी तुम्हाला काय वाटते ते तुमची राय तुम्ही आपल्या कमेंटमध्ये सांगतास. आपण तसंही पोहोचलोच होतो आपल्या घरी, म्हणजे ज्या घरी आपण AC लावणार होतो त्या घरी जवळजवळ पोहोचलोच होतो. तर उतरले आपले दोघंही भाऊ. म्हणलं चला आपल्याला उतरा लागते. आपण उतरलो बा पटकन, लागलो समोरच्या कामासाठी. भाऊ लागले मोबाईल पाहासाठी, एक भाऊ होते आपली टोपी बी घालून. म्हणलं चला हात दाखवून द्या. निघालो आम्ही आपल्या समोरच्या रस्त्यानं. ह्या होत्या पायऱ्या वरतं चढासाठी, कारण वरतच आपलं मेन म्हणजे काम होतं. खाली आपण या घरी ऑलरेडी AC लावलेली होती आणि वरतं आपल्याला पुन्हा AC दुसऱ्या मजल्यावर लावायची होती, त्याच्यामुळे आपण निघालो होतो. हे होतं घराचा अंदरचा रस्ता. तेवढ्यातच आपण चाललो होतो, एंट्री घेतलीच तर भाऊ म्हणते त्या भाऊले मागच्या वेळेस व्हिडिओ काढला त्याला आणलं नाही का. भाऊ म्हणते आले ना मागं आहे तुमच्या. भाऊनं बी तेवढ्यातच हात दाखवून दिला आपल्याला. मग म्हणलं चला तेवढ्यात तरी बरं झालं का आपल्याला बी काही ना काही व्हिडिओमध्ये थोडंसं इंटरेस्ट येऊन राहिला. लागलो आम्ही समोरच्या कामासाठी. भाऊनं बी आपला स्टूल फोडून घेतला खाचकन बिलकुल. लागले मग आपल्या समोरच्या कामासाठी. समोरचं काम मेन महत्वाचं म्हणजे सुरुवातीलाच आपलं घेणं राहते मेजरमेंटच्या कामाची सुरुवात झाल्या बरोबर लागले भाऊ समोर ड्रिलिंग करण्यासाठी. झाली आपली ड्रिलिंग झाल्याबरोबर भाऊनं केली प्लेट फिट. इंडोरची प्लेट होती हे वाली, तुम्ही पाहू शकता. इंडोरची प्लेट पण अतिशय चांगल्या प्रकारे फिट केली. पाहत होतो इकडं तर भाऊ काहीतरी करून राहिले होते, पण का करते भाऊचं भाऊलेच माहिती. त्याच्यानंतर हे जो आपला मेन महत्वाचा गड्डा असते, यामधून आपला ACचा पाईप, इंडोरचा पाईप आउटडोअरला कनेक्ट होतो. तो पाईप लावण्यासाठी इथे मोठ्या प्रमाणात ड्रिलिंग करून गड्डा करण्यात येत होता. हे आपले मिस्टर डिटेक्टिव्ह आदर्श भाऊ, जे की काय करत आहे हे त्यांनाच माहित. तू समझा? हाँ. नहीं तू समझा नहीं. टेक्नॉलॉजीचं युग असल्यामुळं सगळीकडे टेक्नॉलॉजी चालत असते. तर पाहू शकता तुम्ही, हे होत आहे आपलं पाईप बेंडिंग. पाईप हा बेंड करून व्यवस्थितरित्या त्याला फिट करून घेत आहे, म्हणजे ते लावण्यासाठी आपल्याला सोपं जाते. Kuş kırker kör külkel kölkülün kıska söz kim okuyup tez. Arkada altar karbar, kırkada kırgar karbar altar. तर अशा प्रकारे आपला इंडोर पूर्णपणे फिट झालेला आहे मित्रांनो, तुम्ही पाहू शकता. आता राहिलेली कामं जे आहे आपले ते भाऊ पटापट करून घेईल आणि आपल्याला जाता आउटडोर लावण्यासाठी. त्यासाठी पण आपली टीम पूर्ण तयार झालेलीच आहे. तुम्ही पाहू शकता आपली टीम आहे. टीमचे लीडर आदर्श भाऊ आणि आपले मेन सदस्य निघाले आपल्या वाटेने. या होत्या भाऊ पायऱ्या चढलो आम्ही. मग पटापट वरती भाऊनं फाडली पन्नी पहरकन बिलकुल. आणि भाऊच्या लागल्या गोष्टी का होतं, विषय चालू होता. आपल्याला तर काही समजला नव्हता विषय नेमका का होता. तर म्हणलं जाऊ दे.
तर मित्रांनो आपलं व्यवस्थितच काम चालू होतं. तेवढ्यातच पाहिलं तर आपल्याला दिसली समोरून जाताना ट्रेन. तुम्ही पण पाहून घ्या, मस्त चालली होती आपली ते. तुम्हाला जर कुठं जायचं असलं इथूनच ट्रेन पकडायची, कारण की हेच आपल्याला जवळ पडते बरं का. भाऊनं लावला आपला पाईप फटाफट. तर मित्रांनो हा होता आपला इंडोरचा पाईप, जो की आपण आउटडोअरपर्यंत व्यवस्थितरित्या आणलेला होता. आता इथून तो करायचा होता आपल्याला फिट आणि त्याच्यासोबत कनेक्ट. भाऊनं पण एक टेप घेतली, टेपनं बरोबर तो आपला जो पाईप असते त्याला कव्हर करून घेतलं. हे होते आदर्श भाऊ. आदर्श भाऊ म्हणत होते तुम्ही काही आपली शूटिंग करू नका भाऊ. तर ते आपले तोंड लपवत होते. माहीत नाही का काळ काम केलं होतं का नाही, तर त्याचं त्याला माहीत. जाऊ द्या, काही विषय नव्हता आपल्याला तो पण. तसं पण आता आपली AC पूर्ण फिट झाल्यासारखी होती. जवळपास थोडंसंच आपलं काम राहिलेलं होतं आता. ते म्हणजे कसं, इंडोअरची जी प्लेट लावलेली आपण आणि जे AC आपण इंडोअर फिट केलेलं आहे त्याची जी पायपिंग असते ते पायपिंग आपले आता आउटडोअरला कनेक्ट होत होते. त्याच्यासाठी व्यवस्थितरित्या पूर्ण फिटिंग झाली पाहिजे, कारण हे काम म्हणजे कसं महत्त्वाचं आणि इम्पॉर्टंट राहते. हेच जर काम आपलं चुकलं तर लाईफमध्ये भाऊ काहीच करू शकणार नाही आपण. त्याच्यासाठी भाऊ अतिशय पद्धतशीरपणे आणि मन लावून हे काम पूर्ण करण्याच्या प्रयत्नात होते. तुम्ही पाहू शकता आता हे जे फिटिंग होत आहे ते वायरिंग फिटिंग होऊन राहिलेली होती. आता हे जवळपास झालीच होती. आता राहिला होता गॅस चेकिंगचा, की लीक आहे का काय हे पाहण्याचा विषय. सगळं काही झालंच होतं. AC अशा प्रकारे आपला लागून गेला होता. नंतर विषय राहिला होता, म्हणलं आता सगळं तर झालं, AC वगैरे फिट झाला. भाऊ म्हणे चला आता निघू आपल्या घराच्या वाटेनं. घराच्या वाटेने निघता निघता आपल्याला मस्त खायला भेटलं खोबरं आणि साखर आणि पेढा सुद्धा. आम्ही घातला तोंडातनं गज 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 चावत 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 बिलकुल निघालो रोड. तर रस्त्यानं चालता चालता पाहिलं तर का मोठ्या प्रमाणात सैन्य. अरे देवा, हे जे सैन्य होतं हे सगळं सैन्य नाही, हे सगळे आपली फॅन फॉलोईंग होती. हे सगळी फॅन फॉलोईंग आदर्श भाऊची होती. आदर्श भाऊने एकही सेल्फी त्याच्यासोबत घेतली नाही. जाऊ द्या म्हणलं, निघालो आमच्या वाटेनं. तर मित्रांनो हे होतं आपलं वावर दाखवायचं होतं तुम्हाला, मी पहिलेच सांगितलं होतं. हे होतं आपलं वावर. भाऊ लागले पटापट जायच्या रस्त्यानं आपल्या मागं. आदर्श भाऊ का करत होते का नाही, आदर्श भाऊ तर आदर्श भाऊसले म्हणलं चला आपण पण पटापट समोर जाऊ. समोर पाहत होतं का मोठ्या प्रमाणात आपल्या जे का म्हणते का बाबा मला आठवून राहिलं. हां, विहिरीचं काम चालू होतं भाऊ. तर विहिरीचं काम अशा प्रकारे चाललंच होतं तिथं. म्हणलं थोडंसं याचाही शूट करून घेऊ, कारण की हे म्हणजे कसं थोडंसं सिनेमॅटिक सारखं वाटत होतं पाहिले. म्हणून म्हणलं चला हे पण टाकून द्या. तर अशा प्रमाणात आपलं वावराचं पण झालंच. आणि मग म्हणलं चला आता आपला ब्लॉगही संपत झाला बा. निघालो आम्ही आपल्या घराकडं आणि आलो पटापट आपल्या घरी. म्हणलं ठीक आहे आपला व्हिडिओ इथं संपून टाका. आणि जर व्हिडिओ आवडत असेल आपली तर लाईक बी करत जा बा. तुम्ही लोक काही लाईक नाही करत, काही व्ह्यूज येत नाही, काही नाही. बाबा तुमची इच्छा, कसं तुमचं प्रेम चालत राहिलं तर आपले व्हिडिओ बनवायला अजून इंटरेस्टिंग चालू द्या. असंच भेटू पुन्हा तेव्हा नवीन एखादी व्हिडिओ घेऊन आला एखादी भेटू बा. चला मग.